रोहन आणि गणेशा. गणेश चतुर्थीचा दिवस होता. घरात उत्साहाचे वातावरण होते, पण किशोरवयीन रोहनच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. तो सुंदर सजवलेल्या गणेश मूर्तीसमोर बसला होता, पण त्याचे मन आजूबाजूच्या गोंधळात आणि जगाच्या समस्यांमध्ये हरवले होते. रोहन हळूच बोलू लागला, जणू काही आपल्या मित्राशी बोलत आहे. बाप्पा, हे सगळं काय आहे? सगळीकडे फक्त स्पर्धा, ताणतणाव. प्रत्येक जण फक्त मार्कांच्या आणि पैशांच्या मागे धावत आहे. खरं ज्ञान कुठे आहे? अचानक मूर्तीतून एक शांत आणि गंभीर आवाज आला. रोहन, तू जी शर्यत पाहतो आहेस ती एक मृगजळ आहे. खरं ज्ञान मार्कांमध्ये नाही तर समजण्यात आहे. तुला हा ताण का जाणवतो? रोहन आश्चर्याने स्तब्ध झाला. आता भीती कमी झाली आणि उत्सुकता वाढली. रोहन म्हणाला, सोशल मीडियावर सतत नकारात्मकता आणि तुलना असते. सगळेजण ऑनलाईन परिपूर्ण दिसतात, पण प्रत्यक्षात तसे नसते. खूप गोंधळात टाकणारे आहे हे सगळं. गणेशाने उत्तर दिले, नदी स्वतःची तुलना समुद्राशी करत नाही, ती फक्त वाहत राहते आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला जीवन देते. तुझा प्रवास तुझा स्वतःचा आहे, त्याची तुलना दुसऱ्याच्या मोजपट्टीने करू नकोस. सोशल मीडिया हे प्रतिबिंब आहे, वास्तव नाही. रोहनने दुसरा प्रश्न विचारला, आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल काय? आपण निसर्गाला वाचवण्याबद्दल शिकतो, पण सगळीकडे प्रदूषण आणि कचरा दिसतो. कोणाला काही फरक पडतो का? विघ्नहर्त्याने उत्तर दिले, बदल एका लहान पावलाने सुरू होतो, जसा पावसाचा एक थेंब. तू एकाच वेळी संपूर्ण नदी स्वच्छ करू शकत नाहीस, पण तू त्यात एक दगड टाकणे थांबवू शकतोस. स्वतःपासून, तुझ्या घरापासून सुरुवात कर. तुझ्या लहान कृतीतूनच मोठी लाट निर्माण होईल. रोहनला आशेचा किरण दिसला. पण तुम्ही म्हणता तसे प्रेरणादायी आणि शैक्षणिक वातावरण मी कसे तयार करू? मी तर फक्त एक विद्यार्थी आहे. गणेशाने अंतिम संदेश दिला, ज्ञान, कर्म आणि करुणा. तुझे ज्ञान फक्त परीक्षेसाठी वापरू नकोस, तर इतरांना समजून घेण्यासाठी वापर. त्या समजुतीला लहान सकारात्मक कृतींमध्ये बदल, आणि हे सर्व करुणेने कर. असा स्टडी ग्रुप सुरू कर जो फक्त हुशार मुलांनाच नाही तर सर्वांना मदत करेल. एक झाड लाव. टीका करण्याऐवजी एक चांगला शब्द बोल. अशा प्रकारे तू एक चांगले जग निर्माण करशील. रोहनने डोके टेकवले, केवळ प्रार्थनेत नव्हे तर समज आणि कृतज्ञतेने. त्याच्या खांद्यावरचे ओझे नाहीसे झाले होते आणि त्याची जागा एका नवीन उद्देशाने घेतली होती. त्याला आता आपला मार्ग सापडला होता. त्याला त्याची उत्तरे जगाच्या गोंधळात नाही तर एका शांत संवादात मिळाली होती.